गणोबा, राघोबा, गडावरची समधी कामं झाल्या ना? वयजी अरे असं नुसतं भय नाही असं काय बोलतायचं? देवीनं समध्यांमोर आख्यानामंदी त्या कोण आहे ती हे सांगितलं तवा धरणं काय बोलावं आणि काय करावं काय कळणं झालंय हो. अरे त्या देवी आहे ती, ते भी पार्वती देवीचा अवतार. त्यासनी समजा ठावच आहे आणि हातल्या लोकांवर त्यांचा किती जीव आहे. आता तुम्हीच सांगा जी, देव म्हणलं की आख्यान झालं का देवीसनी ठाव होणार त्या कोण आहेत आणि मग त्या कैलासामध्ये जाणार. म्हणजे खरंच देव जेजुरी सोडून जाणार होय आता? आता देव आणि देवीच्या मनात काय आहे आपण कसं सांगणार बाबा? चला. चोडोपा, राघोबा, गणोबा, काय झालं? देवा, देवी, आता तुम्हीच सांगा यासनी, मला तर काय बी कळना झालंय. या बघा गणोबा, झालंय तरी काय? तुम्ही आमचं जीव का पारा नाही. आता तुमच्या बिगर आम्ही काय करायचो? आमचा देखील इथल्या प्रजेवर जीव आहे गणोबा. अरे तुम्ही सर्वजण आम्हाला अतिशय प्रिय आहात. हेच मी ह्याला सांगत होतो देवा, की देवाचा आणि देवीचा इथल्या लोकांवर जीव आहे, तेसनी सोडून नाही जायचं ते कुठं. पण ह्यो काही ऐकायला तयार होईना. देवी, तुम्ही आख्यानामध्ये सांगितलं की तुम्ही पार्वती देवी आहे आणि माझ्या डोळ्यातनं पाणी थांबणं झालं बघा. माझं लय मोठं भाग्य आहे हे मला आता कळालं. देवी, तुमची आणि देवांची सेवा कराय मला मिळाली. या हाताने अजून मला काय हवं? काय बी नग. देवांचं आणि देवीचं लगीन झालं आणि देवी गडावर आल्या तवा धरणं तुमची सेवा करायची संधी मिळाली आम्हास. जसं आम्हासनी देव आहे ती तसं तुम्ही आम्हासनी देवी हायसा, आमचं मायबाप हायसा. आमच्याकडनं काही चूक बीक झाली तर पदरात घ्यावीच. तुम्ही तुमचे दायित्व अत्यंत उत्तमरित्या पार पाडले आहे. म्हणजे तुम्ही आम्हाला सोडून जाणार नाही ना? गणोबा, ह्याबद्दल लवकरच सर्वांना कळेल. परंतु हे सत्य आहे की मी काय, म्हाळसा काय, आम्ही इथल्या कोणालाच विसरू शकत नाही. मला तुम्ही सर्वजण प्रिय आहात. तेव्हा काही झालं तरी मी माझ्या भक्तांना कधीही अंतर देणार नाही. आता आम्ही अत्यंत महत्त्वाच्या कार्यासाठी निघालो आहोत. आम्ही परत आल्यावर आपण या विषयावर बोलूयात. चोडोप्पा, राघोबा, गणोबा, लवकरच तुम्हाला सर्व काही कळेल. शुभम भवतु. मला अजूनही खरं वाटत नाही की आपण ह्या क्षणी पालीला जाणार आहोत. म्हाळसा, या अवतार कार्याचे प्रयोजन पूर्ण झाले आहे. तेव्हा आता हे अवतार कार्य पूर्ण करून आपण कैलासाकडे प्रस्थान करणार आहोत. परंतु त्याआधी तुझी इच्छा म्हणून आपण पालीला जात आहोत. सगळ्यांना अजूनही कुतूहल आहे की आपण खरंच कैलासासाठी प्रस्थान करणार आहोत की नाही. सगळ्यांना असं वाटत असेल की आपण इथून जाणारच नाही. स्वाभाविक आहे.
परंतु जे घडणार आहे ते घडल्या वाचून राहणार नाही. हो, आणि म्हणून तू तुझ्या मनातील इच्छा माझ्याशी बोलून दाखवलीस आणि मी ती मान्य केली. आता पुन्हा नव्याने मी त्या स्थळाचा अनुभव घेईन. होय, याआधी आपण विवाहाच्या वेळेस त्या तिथे होतो, परंतु अर्थातच तेव्हाची परिस्थिती निराळी होती आणि आताची परिस्थिती निराळी आहे. निश्चितच. महासा, आपण आता निघूयात. हो. हेच ते स्थळ आहे जिथे आपला विवाह झाला होता. होय महासा, आणि आपल्या विवाहाची जी तिथी निश्चित झाली होती ती होती पौष पौर्णिमा. मला सारं काही अगदी स्पष्ट आठवत आहे. असं वाटतं आहे की सारं काही अगदी आत्ताच घडलं आहे. ज्या वेळेला आपली विवाह तिथी निश्चित झाली तेव्हा मला इतका आनंद झाला होता की नेवासेहून इथे येईपर्यंत मी अनेक स्वप्न पाहिली होती. केवळ तेव्हाच नाही तर अगदी त्या आधीपासून, जेव्हा मी जेजुरीत आले होते आणि आपली पहिली दृष्टादृष्ट झाली होती, तेव्हापासून मी आपल्या विवाहाचे स्वप्न पाहिले होते. आणि मी महासा, तुला सारं काही आठवेल त्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होतो. परंतु महासा, हे असं घडायला बराच काळ लोटला. हो, माझ्याशी बोलता यावं म्हणून तुम्ही मला एक सुवर्ण दर्पण दिला होता. त्यानंतर तो सुवर्ण दर्पण भंग होईपर्यंत मला कधीही विरह जाणवला नाही. पण एक दिवस तो भंग झाला. जेव्हा मी बानूकडे निघालो होतो. हो, सारं काही आठवतंय मला. बानूशी विवाह व्हावा म्हणून मी हे सारं केलं. तेव्हा मला त्याची कल्पना नव्हती. अगदी विवाहाच्या वेळी देखील तुम्ही बानूकडे गेला होतात. होय, कारण मी तिला तसं वचन दिलं होतं. यानंतरच्या पहिल्या पौर्णिमेला मी तुझ्या घरी येईन. विवाहस्थळी सगळेजण खूप अस्वस्थ होते. होय महाराज, परंतु मला तिथे जाणं हे क्रमप्राप्त होतं. हो, आज मला ते कळते आहे. त्यावेळी मला कशाचीही कल्पना नव्हती म्हणून मी तुमच्यावर खूप रागवले होते. पण आज मला कळते आहे की शिवलीलेत तुम्हाला माझ्यासाठी किती कष्ट पडले आहेत. महाराज, हे असं घडणं हे विधी लिखित होतं, परंतु त्यात तुझा काहीच दोष नाही. काय बघता आहात तुम्ही? महाराज, आपला विवाह या इथे का झाला हे तुला आठवतंय? हो, तुम्ही एकदा सांगितल्याचे माझ्या स्मरणात आहे. तुम्ही तुमच्या एका भक्ताबद्दल सांगितले होते.
होय, तिचं नाव आहे पालाई. खंडोबा, ही भोळी बाबडी सेवा गोड मारून घे र बाबा. आणि तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन मी तिला दृष्टांत दिला आणि माझा विवाह ह्याच पाली गावात होईल असं मी तिला वचन दिलं होतं. हो, तुम्ही सांगितल्याचे माझ्या स्मरणात आहे. पण आज असे अचानक तुम्हाला हे का आठवले? पालाई अजूनही इथेच राहते, त्या तिथे. मला देखील तिला भेटायची इच्छा आहे. निश्चितच. पालाई, मी तुला भेटायला आलो आहे. देवा, खंडोबा, खंडोबा. खंडोबा, माळसाई, साक्षात तुमचं दर्शन झालं बघा. असं नशीब थोर म्हणून तुमचं दर्शन झालं. तुझं दर्शन झालं तर झालं, पण माळसाईचं पण दर्शन झालं बघा. पालाई, तुझी नित्यनेमाने माझी भक्ती करतेस, मला तू जी हाक मारतेस ती मला निश्चितच जाणवते. तुझ्या भक्तीमुळे आमचा या गावात विवाह झाला. भाग्य आहे बघा माझं. देवाची कृपा झाली म्हणून हे झालं. देवानं मला सांगितलं तसं मी समज केलं. येळकोट येळकोट, सदानंदाचा हर हर. इथे जे द्वयशिवलिंग आहे त्यात माझा अखंड निवास असेल. जो कोणी भक्तिपूर्वक यथाशक्ती या द्वयशिवलिंगाची पूजा करेल त्यावर मी प्रसन्न होईल. खंडोबराया, तवापासून आमच्या गावातल्या समद्यांवर तुझी कृपा आहे बघ. गावातली समधी तुझी भक्ती करतात बघ. तुझी भक्ती केल्यामुळं कुणाला काय बी कमी पडत नाही. जशी आजपर्यंत कृपा केलीस तशी काय आमची कृपा कर रे गावावर. माळसाई, तुम्ही तर अगदी मायवानी जीव लावता सगळ्यांना. आमच्या समद्यांचं मायबापच हायसा बघा तुम्ही. पालाई, आमचे हे अवतार कार्य पूर्ण करून आम्ही आता कैलासात जाणार. तेव्हा त्याआधी ज्या स्थळी आमचा विवाह झाला होता त्या इथे आम्ही आलो आहोत. म्हणजे तुम्ही दोघं बी कैलासावर जाणार होय? होय पालाई, परंतु या स्थळी असलेल्या द्वयशिवलिंगात माझा निवास अखंड असेल. पण का देवा असं? पालाई, कारण आता आमचे हे अवतार कार्य पूर्ण झाले आहे आणि म्हाळसेने सत्य काय आहे ह्याची घोषणा केली आहे. तेव्हा पालाई, आता आम्हाला जावंच लागेल. देवा, माझी काय चुकी असेल तू पदरात घे. अशी काय घोषणा केली माळसाईनं?
मी म्हाळसा श्री खंडेरे यांची पत्नी. मला सत्याचे स्मरण झाले आहे. मी कोण आहे हे मला समजले आहे. मी पार्वती आहे. देवा, खंडोबा, खंडोबा. देवा खंडोबा, तुझं आणि माळसाईचं दर्शन घडलं, माझ्या आयुष्याचं फल झालं. तुझी अशीच कृपा राहू दे आम्हा भक्तांवर. बाकी मला काय बी नको. हेच मागणं आहे माझं देवा, हेच मागणं आहे. शुभम भवतु. गणेश, मला तुमच्याशीच बोलायचं होतं. गणेश, काही महत्वाचे घडले आहे का? हो, खरं तर मला सत्याचा साक्षात्कार झाला आहे अशी घोषणा केल्यानंतरच तू बानूशी महत्वाचं बोलण्यासाठी निघून गेलास. हो, होय. आणि त्यानंतर आपली भेट झालीच नाही. हो, त्यानंतर आपली भेट घडू शकली नाही. गणेश, तुला बानूशी काहीतरी महत्वाचे बोलायचे होते हे मी जाणलं. आणि तू म्हाळसेला हे देखील म्हणाला होतास की तू बानूला सहाय्य करणार आहेस. मी घोषणा करण्याआधीच तुझे तिला सहाय्य झाले आहे. गणेश, तू बानूला शक्तीस्थळावरची पवित्र माती आणायला सांगितली होतीस. तेही एक प्रकारचे सहाय्य होते. पण तरीही बानूला आत्मज्ञान काही प्राप्त झाले नाही. तुम्ही योग्य आहे तेच सांगत आहात, पण ह्यावेळी मी तिला सहाय्य नाही केले. तू बानूला सहाय्य केले नाहीस? मग तू काय सांगितलंयस बानूला? मी कोण आहे हे मी तिला सांगितले. म्हणजे गणेश, तू कोण आहेस हे बानूला ठाऊक आहे? हो, मी गणेश अर्थात श्री महादेव आणि माता पार्वती यांचा पुत्र गजानन आहे. हे आता तिला ठाऊक आहे. एका अर्थी तू बानूला हे सांगितलंस ते बरं झालं. त्या निमित्ताने का होईना तिला अनेक गोष्टींचं महत्त्व कळेल. गणेश, बानूला तू कोण आहेस हे सांगितलेस, हे उत्तम केलेस. आता हे अवतार कार्य पूर्ण करून कैलासात प्रस्थान करण्याची वेळ समीप आली आहे. आणि गणेश, कैलासात जाण्याआधीच बानूला हे कळलं आहे, हे देखील उत्तम झाले. हो, पण मला अजूनही ध्यानात येत नाही की बाणाई खरंच कैलासात येणार आहे की नाही.